नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हिरव्या उडदाच्या दाण्यांची भाजी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की हिरव्या उडदाच्या दाण्यांची भाजी कशी बनवायची आणि त्यासोबतच गरमागरम भाकरी। आणि गावात काही नवीन बदल होत आहेत। आम्ही कृषी केंद्र टाकले आहे तेव्हापासून महिला मंडळीसुद्धा कृषी केंद्रात येत आहेत। त्यासाठी व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। काय करत आहे तू? लिहित आहे तुझ्यामध्ये काय लिहित आहे तू? इकडे असं टेबलवरती लिहित असतात का बाळा? टेबलवरती लिहित असतात का? टेबलवरती लिहित असतात। काय लिहित आहे तू? शची लिहित आहे। काय पाहिजे? कोण आलं? दिदू आली का? जाते का दिदू सोबत? काय आणलं दिदूनं? काय आणलं का दिदू? दाखव काय ते? चॉकलेट शाळेत नेला। आणि ते काय आणलं? कपकेक। कपकेक आणला का? तिला देऊ नको बाळा। शची दुकानामध्ये आली की शचीला आता फक्त पेन, मार्कर, स्केल ह्या गोष्टींसोबतच खेळायला आवडते। सर्व दुकानामध्ये आपण बघू शकता बघा, सर्व दुकानामध्ये टेबलवरती, चेअरवरती, खाली भिंतीवरती सर्व ठिकाणी लिहून ठेवते। आज पप्पांनी शेतातून उडदाच्या शेंगा आणलेल्या आहेत, तर आम्ही आता त्यांचे दाणे काढले। तर हे बघा, आपण बघू शकतात किती छान असे उडदाचे हिरवीगार दाणे आहेत आणि कवळे कवळे दाणे असल्याकारणाने भाजीसुद्धा छान होते याची। तर आता आम्ही ती उडदाच्या दाण्यांची मसाली भाजी करणार आहोत। त्यासाठी थोड्याशा मिरच्या घेतल्या, थोडंसं लसूण, जिरं आणि सांबार। आणि आता हे जे मिरच्या आहेत त्या भाजून घेतो आहे थोडंसं। हे बघा, मिरच्या वगैरे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मसाला टाकला आणि जे दाणे होते ते सुद्धा आधी निवडून घेतले, साफ करून घेतले। आणि नंतर आता सर्व जे दाणे आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे व्यवस्थित। दाणे भाजून झाल्यानंतर दाणे आणि मसाला हे मम्मी आता पाट्यावरती वाटणार आहे, कारण तिला पाट्यावरच वाटलेलंच आवडतं आणि ती हमेशा सर्व मसाले पाट्यावरच वाटत असते। तर हे सुद्धा ती दाण्यांचं आणि जे मसाला काढला होता आपण मिरची वगैरे, ते दोघं ती आता पाट्यांवर वाटून घेणार आहे। तर हे बघा, वाटण झालं आहे तिचं करून, दाणे वेगळे आणि जो मसाला होता त्याचा गोळा वेगळा केलेला आहे तिने। चला तर आता भाजी करायला सुरुवात करूया। त्यासाठी एका साईडला थोडंसं पाणी ठेवायचं आहे गरम करायला भाजीमध्ये टाकायसाठी, आणि एका साईडला कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकले तापत। ते तेल तापलं की त्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याचे पानं टाकले आणि पाणी चांगले तडतडले की त्यामध्ये आता जो आपण मसाल्याचा गोळा आणलेला होता बनवून, तो गोळा त्यामध्ये टाकून द्यायचा आहे। गोळा छान असा त्यामध्ये होऊ द्यायचा आहे। त्याने साईडला तेल सोडलं छान की नंतर आपण जे दाणे आणलेले होते ते त्या मसाल्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचे पूर्णपणे। हे बघा, हे पूर्ण जे दाण्यांचा गोळा होता तो त्या मसाल्यांच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतला आणि तो आता आपल्याला कढईमध्ये टाकायचा आहे। तर हे बघा, ते जो मसाला छान झाला, त्याला छान असा वास सुटल्यानंतर हे जे दाणे आहे ते त्यामध्ये टाकून घेतले। ते सुद्धा आपल्याला 2 मिनटं हलवून चांगलं त्याला पण शिजवून द्यायचं आहे। आणि ते शिजून झालं की आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपल्याला घट्टसरपणा बघूनच पाणी टाकायचं आहे, कारण जास्त जर पाणी सोडलं तर भाजी खूप पातळ होते आणि कमी पाणी टाकलं तर भाजी घट्टसर होते। तसं पण उडदाच्या दाण्यांची भाजी थोडी घट्टसरच होते, कारण कसं आहे, ते जेव्हा आपण भाजीत पाणी टाकतो तेव्हा असं वाटतं पाणी खूप झालं, पातळ असेल, पण जशी जशी ही भाजी थंडी होत चालते तसं तसं त्याला घट्टसरपणा येत राहतो। त्यासाठी पाणी प्रमाणानुसारच टाकायचं। आणि सर्वात शेवटी आता मीठ टाकल्यानंतर भाजी 10 ते 15 मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे। एक उकळी आली भाजीला म्हणजे आपली भाजी तयार होते। तर हे बघा, मीठ टाकून हलवून झालेलं आहे। आता याला उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा, छानशी भाजीला उकळी आलेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे। तर आता आपली भाजी तयार झालेली आहे। तर आता आपण भाजी ठेवूयात खाली। तर हे बघा, भाजी काढून ठेवली गॅसवरून आणि आता तिथं टाकल्या आहेत भाकरी, कारण की उडदाच्या दाण्यांच्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागतात। तर हे बघा, आता भाकरी बनवण्यात चालू आहे। तर गॅसवरच भाकरी बनवल्या आहेत। तर भाकरी बनल्या, सोबतच सलादासाठी बनवायचं आहे तर ते सुद्धा कापून घेतलं आहे। निंबू, कांद्याची पात
कांदा वगैरे असं सलादसुद्धा कापून घेतलेला आहे. चला तर मग आता टेस्ट करून बघूया छानशी अशी उडदाच्या दाण्यांची भाजी आणि भाकर. सोयाबीनच लेट आलं. सोयाबीन होतं की विकत वाला नाही, घरचंच होतं. सारंगचं सोयाबीन घरचंच पेरले आम्ही यंदा. त्याला मग हे टाकलं होतं ते काय म्हणतात नाशवगर लावलं होतं. लाडू ते गुलाबी पावडर. गुलाबी पावडर पावडर नाही, गुलाबी औषध होतं. हा ते आईसाठी दिलं, कोराजेन दिलं आणि हे जे आहे समजा हे बायोविटामिन हे जे 2 दिले ना ते टळीसाठीच दिले. म्हणजे आपलं जे शेंगा आहेत ना शेंगा भरल्या पाहिजे, बस त्यासाठीच पाहिजे. शेंगा भरण्यासाठी दिलं आणि अळीसाठी एक खत दिले, एक खत दिलं आणि एक अळीसाठी दिलं. तसे सर्व लिहून दिलं आणि याच्यावर किती किती पाहिजे ते मी लिहून देते. किती किती आणि मी काउंट ठरतो तोपर्यंत. आम्ही गावामध्ये कृषी केंद्र टाकलं तेव्हापासून खूप मोठा बदल झाला गावामध्ये. माझ्या मानाने तरी मोठा आहे, कारण महिला मंडळी आता कृषी केंद्रामध्ये सुद्धा यायला लागलेले आहे. तर हे बघा, मी एक महिला आहे आणि मी कृषी केंद्र टाकलेले आहे. हे गावात खूप मोठी गोष्ट होती, कारण की महिलांनी कृषी केंद्र टाकलं ही खूप मोठीच गोष्ट होती, कारण कोणी येतसुद्धा नव्हतं दुकानामध्ये. जर माझे मिस्टर येऊन बसले दुकानात तर सर्व गावातले माणसं यायचे, बोलायचे आणि सामानसुद्धा घेऊन जात होते. पण मी दिसले कोणीच येत नव्हतं. पण हळूहळू बदल होत आहे आणि आता महिलासुद्धा कृषी केंद्रात येत आहेत, सामान घेऊन जात आहेत. तर हे बघा, हे आमचे पहिले ग्राहक होते जे कृषी केंद्रात आले आणि त्यांनी सामान नेलेलं आहे. आशा करते पुढे सुद्धा असे शेतकरी महिला, शेतकरी मंडळी आम्हाला अशीच साथ देतील. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपते. बाय बाय.